नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचं रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर सर्व इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांचं या शिक्षण प्रक्रियेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहे. माणूस बांधूया प्रवीण दवणेंच्या प्रश्नपर्व या वैचारिक ललित संग्रहातून घेतलेला पाठ याचा आपण विचार करतो आहोत. बांधूया या शब्दाचाच अर्थ जोडणे असा आहे, पण माणसं जोडण्याच्या ऐवजी तोडण्याकडे माणसाचं लक्ष केंद्रित झालं. हे लक्ष केंद्रित होण्याची कारणं अनेक असतील, पण हा एक सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. संवाद करणं, एकमेकांच्या हितगुज किंवा विचारपूस करणं हा मानव धर्म आहे, हा माणूसपणाचा धर्म आहे. पण या संवादाच्या बरोबरच आज अत्यावश्यक आहे ते म्हणजे कुटुंबातील एकमेकांचं असणारं हितगुजचं संवाद. पण हा विरत चाललाय, संपत चाललाय. याची खंत या पाठामधून प्रवीण दवणेंनी आपल्या समोर मांडलेली आहे. केवळ यंत्रवत संवाद चाललेले आहेत. एखाद्या कळफलकावरच्या कळा दाबायच्या आणि दुसऱ्यापर्यंत काहीतरी आपला संदेश पाठवायचा, यातच जर आपण धन्यता मानायला लागलो तर आम्ही वैज्ञानिक प्रगती केली, पण आमचं पूर्वपार चालत आलेलं जे संस्कृती आहे ती आम्ही जोपासली कुठे, हा प्रश्न आहे. आणि हाच विचार प्रवीण दवणेंनी या पाठातून सांगितलेला आहे. सुरुवातीच्या काळी न बोलताही संवाद व्हायचा, माणसाची मनं संवेदनशील असायची, पण आता फार काही बोलून सुद्धा माणसाचं काळी सुद्धा ओलं होत नाही. अशा प्रकारची पाषाण हृदयी माणसं आज आपण समाजामध्ये पाहतो आहोत. एक तत्व आपल्या मनावर सर्वदा बिंबवलंय आणि ते म्हणजे पैसा. आणि पैसा एकदा माणसाच्या डोक्यात शिरला की मग मात्र त्याला सुदबूत राहत नाही, मार्केटिंगच सगळीकडे दिसते. आणि अशा प्रकारच्या विचारांची माणसं या समाजामध्ये आहेत आणि त्यांच्याच हातामध्ये ही प्रसार माध्यमं आणि उद्योगधंदे आहे. आणि त्यामुळं त्यांनी या संपूर्ण जगाचं एक मॉल करून टाकलं. आणि एकदा की पैशाने सगळं खरेदी करता येतं असं झालं की मग शिक्षण पैशासाठी, नटणं बागडणं सगळं पैशासाठी होऊन जातं. पैसा बोलतो आणि ज्या ठिकाणी पैसा बोलायला लागतो त्या ठिकाणी मन मात्र मुकं राहतं. आणि अशा प्रकारचं मुकं राहून नुसतंच वाहत राहणं, जसं गोठलेल्या नदीचं बर्फाखालून वाहणं. आणि अशी वर गोठलेली नदी आहे माणसाची सगळी. आणि अशा पद्धतीनं आपण अशा पैशाच्या नादी लागलो, पैशाच्या पाठीमागे जायला लागलो की मग आपल्याला मंदिर सुद्धा एखाद्या दुकानासारखं वाटायला लागतं. मग माणसं मंदिरात गेली की दुकानात गेल्यासारखे वागतात. माणसं एकदा मंदिरात गेली की दुकानात गेल्यासारखे वागतात आणि देवाच्या ताटात 4 आठणे टाकून काही ना काही मागतात. दे, आशीर्वाद दे परमेश्वरा, मी तुझ्या असणाऱ्या ताटामध्ये हे टाकलंय. आणि अशा प्रकारची जर वृत्तीची माणसं असतील तर ते खरं राहिलेलं नाही. आणि अशा पद्धतीचा विचार इथे यात प्रवीण दवणेंनी आपल्या समोर मांडलेला आहे. ही जी लागण आहे ही लागण आत्ताची नाही आहे, ही काही काळापासून परदेशातून आपल्याकडे आली, सरकत आपल्याकडे शिरली. पण अशा प्रकारचं संवादाचं मूल्य तुडवणारी माणसं या ठिकाणी आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. अनेक प्रकारचे समारंभ असतील, अनेक प्रकारची अशा स्थानं माणसाची असतील, तिथे सुद्धा तो फक्त व्यवहारवाद दिसायला लागला. त्याचं एक उदाहरण सांगायचं ठरलं तर मुलगा शिक्षण घेतोय, वडील परदेशामध्ये कुठेतरी मुलाच्या शिक्षणासाठी किंवा कुटुंबाच्या चरितार्थासाठी पैसे कमवत आहेत, घरातून 8-10 महिने बाहेर राहतात आणि आल्यानंतर त्या मुलाच्या बरोबरचा संवाद त्यांचा होत नाही. आई नोकरीला जाते, घरी आली की TV सिरियल पाहत बसते आणि अशा प्रकारचं या मुलाच्या बरोबरचा असणारा संवाद तिथे होत नाही. आणि अशा प्रकारची जर परिस्थिती होत असेल तर तिथे मात्र
ह्या माणूस बांधणं या प्रकारामध्ये मोठ्या अडचणी येतील. आणि म्हणून संवादानं, विचारानं माणूस बांधणं या ठिकाणी गरजेचं आहे. माणसं ज्यावेळेस अशा पद्धतीनं एकमेकांच्या नात्याला विसरून फक्त व्यवहारवाद शिकतात, त्यावेळेस मात्र तिथे आत्म्याची साथ असत नाही, तिथे फक्त पैशाची साथ दिलेली असते. आणि ज्या ज्या ठिकाणी फक्त पैसा दिसतो तिथे आत्मा येत नाही, तिथे मन येत नाही, आणि तिथे तर संवाद अजिबात असत नाही. मग आपण जसं एखाद्या असणाऱ्या वातावरणामध्ये पाऊस कमी पडला की मग आपण आटापिटा करतो की इथे पाऊस पडला पाहिजे, मग कृत्रिमपणा त्यामध्ये आणतो, मग पायपर शाईन वापरतो. ते काळ्या ढगांना सोडियमच्या वेपर्सनी आपण त्यांना फोडतो, जमिनीच्या लगत आणतो, आणि जमिनीच्या लगत आणलं की मग पाऊस पडतो. अशा प्रकारचा आटापिटा चाललेला असतो. पण हा सर्वस्वी यशस्वी होत नाही. जे नैसर्गिक तुमचं वागणं आहे, तुमचं बोलणं आहे, ते नैसर्गिक वागणं आणि बोलणं जर तुमचं असेल तर माणूस बांधता येईल. आजकाल तर सगळीच्या सगळी माणसं अगतिक झाली. अगतिक, त्यांना ज्या काही वेदना आहेत त्या असह्य झाल्यात. अगतिक होणे, असह्य होणे, ही अगतिकता म्हाताऱ्या माणसामध्ये ज्या पद्धतीनं असते त्या पद्धतीनं आज पैसा कमवणाऱ्या माणसाच्याकडे झालेली आहे. घरात बसलेत तरी चॅटिंग आहे, ईमेल आहे, SMS आहेत, आणि अशा प्रकारे बिन चेहऱ्यांची डोके त्या असणाऱ्या इंटरनेटच्या माध्यमातून जगभर प्रवास करतात, आणि खऱ्या अर्थानं प्रेमाचा माणूस त्यांना दिसत नाही. हे महत्त्वाचं. इथे लेखकांनी अशाच पद्धतीनं सांगितलंय. त्यांनी सांगितलं कुठे ईमेल, कुठे चॅटिंग, कुठे SMS, कुठे फोनवर अशा प्रकारची माणसं आपल्याला जर भेटत असतील तर ते आपल्या असणाऱ्या कुटुंबाला योग्य वेळ देत नाहीत, आणि त्यांनी योग्य वेळ दिले नाही की कुटुंबातला असणारा माणूस बांधला जात नाही, माणूस जोडला जात नाही. सकाळ झाली की पैशाच्या पाठीमागे, रात्र झाली तरीसुद्धा पैशाच्या विचारानं, उद्या काय करायचं या विचारानं तो संपूर्ण रात्र जागत असतो. आणि अशा या प्रयत्नामध्ये एखादा खड्डा खांदला जातो. तो खड्डा इतका खोल होत जातो, म्हणजे विचारांचा किंवा अविचारांचा असेल किंवा पैशाच्या स्वार्थाचा खड्डा असेल, हा खड्डा खणत खणत इतका खोल होऊन जातो की त्यामध्ये त्याची नजरही पुरत नाही, इतका खोल होऊन जातो. आणि पुन्हा एकदा त्याच्यातून परत येण्याची संधी मात्र त्याला राहत नाही, उरत नाही. आणि मग आजचं राहिलेलं काम आपण आपल्या कुटुंबासाठीचं उद्या करू, उद्या करू, उद्या कधी येत नाही. टुमॉरो इज नो एंड असं म्हणतात, ते काही खोटं नाही आहे. आजकाल आपण विज्ञानवादानं चांगली प्रकारची विचारधारा पकडली, त्या पद्धतीनं आपण भौतिक सुविधा आणल्या, चांगल्या पद्धतीचा असणारा प्रसार आणि प्रचार विज्ञानाचा आमच्यामध्ये झाला. आम्ही अमेरिकेचं तंत्रज्ञान स्वीकारलं, आमच्या भारताची पण आम्ही अमेरिका करून टाकली. आणि ज्यावेळेस आमच्या संस्कृतीचा प्रश्न येतो त्यावेळेस आमच्या विज्ञानाचं कोड कौतुक करण्याच्या ऐवजी आम्ही त्याच प्रगतीला नावं ठेवायला सुद्धा तयार असतो. म्हणजे स्वार्थासाठी आम्ही आमच्या असणाऱ्या संस्कृतीचं दफन करून आम्ही अमेरिकेच्या विज्ञानवादी संस्कृतीला समोर आणलं, आणि तीच तोंड आता अशा पद्धतीने बोलायला लागली की आमची असणारी परंपरागत संस्कृती लयास गेली आणि अशा प्रकारची विज्ञानवादी संस्कृती आणली. मग अशा या वातावरणामध्ये सुख कोणाला मिळणार? कोणालाही सुख मिळणार नाही. आणि ते सुख उपभोगण्यासाठी सुद्धा माणूस इथे तयार असणार नाही. हाच विनाशाचं कारण आहे. विनाशाचं कारण जर असं विज्ञानवादी असेल तर हाच विनाश कधी कधी आपला विकास आहे असं आपल्याला भासायला लागतं, आणि मग त्यातून अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. निव्वळ यंत्रवाद करून चालणार नाही. गरज आहे खऱ्या अर्थानं चिंतनाची, विचाराची. जी प्रगती आपण केली ती प्रगती खरंच आपल्याला आवश्यक आहे का? आणि ती जर प्रगती केली असेल तर त्या प्रगतीतून आपण आपलं जुनं परंपरेनं चालत आलेलं संस्कारांचं रोपण केलं की नाही, हा सुद्धा विचाराचा एक भाग आहे. हे चिंतनाची, या विषयाच्या चिंतनाची गरज आहे. कुठे भरकटत चाललोय आपण याची जाण असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण भरकटलेली आपली दिशा आपल्याला कळत नाही तोपर्यंत
आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे अमंगळ प्रसंग येऊन गेलेले असतात आणि त्यातून पुन्हा परत बाहेर पडण्यासाठीची संधी मात्र आपल्याकडे उरलेली नसते आणि मग माणूस अगतिक आणि अस्वस्थ होतो आणि अस्वस्थ झाला की आपल्या जवळच्या माणसाला शोधायला पाहतो. ज्यावेळेस पैसा कमवत असतो त्यावेळेस जवळचा माणूस दूर गेलेला असतो आणि ज्यावेळेस स्वतःला गरज असते त्यावेळेस आपला जवळचा माणूससुद्धा आपल्या जवळ यायला तयार होत नाही. हीच खरी विचाराची आणि हीच खरी चिंतनाची बाब आहे. हेच आपल्याला प्रवीण दवणेंनी यातून सांगितलं. ज्यावेळेस आपल्याला संवाद लोकांचा नको होता तो सुद्धा स्वार्थासाठी पैशासाठी होता आणि आता हवा आहे तोही आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी. आता माझं जगणं असह्य झालंय, मला संवादाची गरज आहे आणि म्हणून हा संवादसुद्धा तुमचा स्वार्थासाठी. नको होता तोही स्वार्थ आणि हवा आहे तोही स्वार्थच आहे. अशी लबाडी किती दिवस चालणार? आणि अशा प्रकारची लबाडी तुम्ही जर कायम ठेवली तर त्या लबाडीचा संवादामध्ये रूपांतर कधीच होत नाही. मग स्वार्थाचं एखादं दुकान तयार होतं. तुम्ही ज्या पद्धतीनं वागलात त्याच पद्धतीनं वागणारी माणसं तुमच्या भोवती गोळा होताना दिसतील. आणि म्हणून आज या स्थितीमध्ये संवादाची गरज आहे. ती स्वार्थासाठी असेल किंवा माणसाला माणूस पण जपण्यासाठी आणि एकत्र करण्यासाठीची असेल. निमित्त कोणतंही असो, माणसाचं मन दुसऱ्यासाठी काहीतरी वाटणारं असावं. मनात सुखदुःखांची झालर आपल्याला प्रत्येकाला पाहायला मिळेल. ती सुखदुःखाची कंपनं तुमच्या मनामध्ये निर्माण होतील. पण ही कंपनातून तुमच्याकडे जर काहीतरी नवनिर्माण करण्याची क्षमता असेल, काही नाविन्यपूर्ण गोष्टी निर्माण करण्याची शक्ती असेल तर ती फक्त मानवात आहे हे मात्र विसरून जाऊ नका. एखाद्या रस्त्याने जाणाऱ्या कुत्र्याच्या बरोबर तुमची नजरानजर होते आणि त्याचबरोबर एका माणसाची सुद्धा तुमच्याबरोबर नजरानजर होत असेल तर ओळखीचा माणूस तुमच्याबरोबर नजरानजर केल्यानंतर तुम्हाला स्मितहास्य देईल. पण तो कुत्रा तुमच्याकडे पाहून हसला असं तुम्हाला म्हणता येणार नाही. म्हणजे ही देणगी फक्त मानवाला मिळाली. कुत्रं पाहून तुमच्याकडे हसलं किंवा गाढव माझ्याकडे पाहून हसलं असं म्हणण्यात अर्थ राहिलेला नाही. तर ही नवनिर्माण करण्याची क्षमता फक्त मानवात आहे आणि हे अनोखं दान या सृष्टीनं आपल्याला दिलंय ते माणूस तोडण्यासाठी नाही तर माणूस जोडण्यासाठी. माणूस बांधला जातो, मृत्यूच्या समयी सुद्धा त्याला दोरीनं बांधला जातो. म्हणजे माणसं बांधणं गरजेचं आहे. इथे माणसं बांधणं विसरलीत, तोडणंच त्यांना जाणायला लागलेली आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचा विचार करत आपल्या भविष्यांचं स्वप्न रंगवत अनेक प्रकारची माणसं या पृथ्वी तलावर आहेत. स्वार्थासाठी असेल, कोणत्या कारणासाठी असेल, आपला भविष्यकाळ असेल, आपला भूतकाळ असेल, आपला वर्तमान काळ असेल, या सगळ्यांचा विचार करणारी माणसं आहेत. पण त्यातून जी व्यापारी तत्वाची माणसं आहेत त्यांनी मात्र तुमच्या मनावर स्वार्थाचं, पैशाचं भूत बिंबवलं आणि त्यातून तुम्ही गुंतत गेला आणि असह्य होत गेला. जर माणूसपणाचं पोषण व्हायचं असेल, मानवतावादीचं पोषण व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये संवाद असणं गरजेचं आहे. माणूसपणा, माणुसकी हा तुमचा अगदी मूलभूत धर्म आहे, पायाभूत धर्म आहे मानवाचा. आणि याच धर्माला तुम्ही धर्म संकटात टाकलंय. माणूस माणसासारखा वागत नाहीये. अरे जंगलचा कायदाच निराळा. तिथे हत्तीसारखा, तरसासारखा. हत्ती फक्त झाडांना अंग घासत नाहीत तर आपली हुकूमत कुठे कुठे ते बजावून सांगतोय. पण आपले माणसं काय करतायत? आपली असणारी सत्ता कुठे आहे, पैसा कुठे आहे हे सांगतो. सिंह डरकाळ्या फोडीत नाही. इथे मात्र माणसाने डरकाळ्या फोडून आपली हुकूमत सिद्ध करायला लागलेला आहे. पण निसर्गाच्या पुढे तो शून्य आहे हे समजून त्यानं घेतलं पाहिजे. आणि म्हणून माणूस जोडणं गरजेचं आहे. बहिणाबाईने सुद्धा सांगितलं, इच्छू साप बरे त्याला उतारे मंतर. अरे माणसा माणसा कधी हुशीला माणूस. अरे तू जर माणूसच झाला नाही. एका हिंदीतलं गाणं सुद्धा अगदी सुंदर आहे बा, मला या निमित्ताने आठवलं. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद इंसानी बनेगा.
खुदा ने बख्शी थी हमें एक ही धरती, हमने इसे ईरान या इराक बनाया. अरे आपण बनवलंय. परमेश्वराने कसे वाटे करून दिले होते का? हे इराणचा आहे, हा इराकचा आहे, हा पाकिस्तान आहे, हे भारत आहे, हा चीन आहे, असं सांगितलं नाहीये. आणि धर्म सुद्धा परमेश्वराने नाही केले, आपण केले. आणि म्हणून माणूसपणाचा धर्म आपण जोपासला पाहिजे. आज धर्म संकटात असेल तर माणसानं धावलं पाहिजे. आणि कुठे थांबायचं, कुठे पळायचं हे कळण्याची असणारी विचारशक्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नव्या जगाची जीवनशैली बदलतीये, ती माणूसपणापासून तोडते आहे. तिथे माणूस सांधला जात नाही. ही एक भौतिक विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर योग्य आहे, पण नैसर्गिक विकासाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर माणूस माणसापासून परावृत्त होतोय, बाजूला जातोय. स्वार्थाने, धनाने, कोणत्या ना कोणत्या कारणाने तो बदलतोय. आणि ह्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये एक विकार जडवत आहेत, मनोरुग्ण बनलेले आहेत. माणसाला भेटले नाहीत तर माणसं मनोरुग्ण होण्याच्या अवस्थेकडे जातात. अशी कैक उदाहरणं आपल्याकडे आहे. आणि असे मनोरुग्ण होता कामा नये. तर रुग्णांची सेवा करणारी आपली असणारी मानवता संस्कृती आहे. आणि यावरच खऱ्या अर्थानं आपलं मनजागरण होणं गरजेचं आहे. कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांनी सुद्धा उठा उठा, बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा, सत्वाचं उदयस तू करा, असं म्हटलंय. आणि त्याचबरोबर इथे चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्याने आणि संवादातील जिव्हाळ्याने. म्हणजेच एकंदर माणसाला बांधणं, मृत्यूच्या समयी बांधणं ते बांधणं आहे, पण त्याचबरोबर जिवंतपणे आपल्या संवादाच्या माध्यमातून जोडणं, याला खऱ्या अर्थानं बांधणं म्हणत आहेत. आणि दुसऱ्याचे असणारी वेदना ही आपली वेदना जाण, अशा पद्धतीचे जर विचार संतांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा असेल तर तुमचा अंतरीचा उमाळा दुसऱ्यासाठी निघतो आहे आणि त्याच्याबद्दलचा जिव्हाळा, प्रेम तुम्हाला वाटतं आहे. हेच खऱ्या अर्थानं संवादाचं मूळ असू शकतं. चांगल्या संवादानं चांगला माणूस घडेल आणि चांगल्या माणसाच्या बरोबर चांगला समाज घडेल आणि चांगल्या समाजाच्या बरोबर संस्कृती घडेल. आणि हीच खऱ्या अर्थानं चिंतनाची बाब या प्रवीण दवणेंनी या पाठातून सांगितलेली आहे. यानंतरचा भाग आपण नंतर पुढे पाहूया. धन्यवाद.